नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं सच मम प्रियः आणि ज्ञानाचेने उजळलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणूनी मीही तैसेची म्हणे ओचंबळला साता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने क्रमशः आपण 7व्या अध्यायाचं चिंतन करत आहोत. भगवंताची शरणागती करणारे पुण्यकर्म करणारे 4 प्रकारचे मानव या जगतामध्ये आहे. भगवान म्हणतात 4 प्रकारचे मानव मनुष्य माझी भक्ती करतात. त्यामध्ये पहिला भक्त आहे आर्त, दुसऱ्या क्रमांकाचा आहे जिज्ञासू, तिसरा आहे अर्थार्थी आणि चौथा भक्त आहे ज्ञानी भक्त. या भक्ताची लक्षणं सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात जो आर्त भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध प्राप्त काही संकट आलं आणि त्या संकटाचं निवारण त्याला स्वसामर्थ्याने जेव्हा करता येत नाही तेव्हा तो भगवान परमात्म्याची आराधना करतो आणि त्या संकट निवारण प्रसंगामध्ये देवाची जी भक्ती केली जाते त्या भक्ताला आर्त भक्त असं म्हणतात. आर्त तो आरतीचेनी व्याजे. जिज्ञासू भक्त असा आहे ज्याला भगवत तत्व जाणण्याची अपेक्षा आहे परंतु स्वतःच्या बुद्धीमध्ये परमात्म तत्वाला गवसणी घालावी एवढी काही समर्थ बुद्धी मानवाची नसते. भगवंताच्या कृपेने आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं. ददामि बुद्धियोगम तम येन मामोपयांती ते असा विचार असल्यामुळे तो जिज्ञासू भक्त भगवत तत्वाला जाणण्याच्या अपेक्षेनं भक्ती करतो म्हणून त्याला जिज्ञासू भक्त असं म्हणतात. तिसऱ्या क्रमांकाचा अर्थार्थी भक्त आहे ज्याच्या जीवनामध्ये पदार्थाची, धनाची किंवा पारमार्थिक नाही तर प्रापंचिक असणाऱ्या भोगाची अपेक्षा आहे आणि ते भोगसुद्धा प्राप्त करण्यासाठी जो भगवंताची भक्ती करतो तिजेन तेन इच्छिजे अर्थसिद्धी. अर्थ शब्दाचा अर्थ तो धन किंवा अर्थ शब्दाचा एक दुसरा अर्थ आहे विषय. विषयाच्या प्राप्तीसाठी किंवा धनार्जन करण्यासाठी तो भक्ती करतो म्हणून त्याला अर्थार्थी भक्त असं म्हणतात. आणि जो यापेक्षा अपूर्व भक्त आहे ज्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात त्याला शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचं जीवनामध्ये प्रयोजन राहिलेलं नाही. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. काहीच म्हणजे त्याने आता भक्ती करावी असाही विचार त्याच्या ठिकाणी राहिलेला नाही कारण तो परमात्म स्वरूपाशी पूर्णतः एकरूप झालेला आहे. जिथं शास्त्रही त्याला कोणत्या प्रकारचं कर्म करण्याचं विधान करत नाही किंवा तो विधी किंकर नाही. शास्त्राची आज्ञा ठराविक पुरुषाला असते. पूर्ण अज्ञानी पुरुषालाही शास्त्रविषय करत नाही आणि पूर्ण ज्ञानी असणाऱ्यासुद्धा महात्म्याला शास्त्रविषय करत नाही. ज्याला वर्ण अभिमान आहे किंवा ज्याला आश्रमाचा अभिमान आहे अशा मधल्या पुरुषाला शास्त्रविधान करतं. जसं की शाळेमध्ये पूर्ण हुशार असणाऱ्या विद्यार्थ्याला गणित परत समजावून सांगावं लागत नाही. जे मागच बसलेलं आहे म्हणजे शाळेत पाठात नाही, जे मागच बसलेलं आहे त्यांनाही परत सांगण्याचा उपयोग नाही. मधल्या विद्यार्थ्याला मात्र शंका येऊ शकते. तसं शास्त्र पूर्ण अज्ञानी असणाऱ्या बालकाला विषय करत नाही. पूर्ण असणारा जो ज्ञानी महात्मा आहे त्यालाही विषय करत नाही. आणि खरं पाहिलं तर हे दोघेच सुखी आहे. जो पूर्ण गुणांच्या पलीकडे गेलेला आहे तो महात्मा सुखी या जगतामध्ये किंवा जो बालक पाळण्यामध्ये विश्रांती करतो तो सुखी आहे. मधले मात्र फार त्रस्त आहे. कसं होईल, कसं झालं या विचारात काय मस्ती आहे सोडून त्या विषय. त्या मधल्याला शास्त्रविषय करतं. असा असतानासुद्धा तो ज्ञानी महात्मा माझी जीवीचे आवडी पंढरपुरानेन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले असा भाव असल्यामुळे
तो पूर्वसंस्कारानुसार भक्ती करतो आणि असाच भक्त भगवान म्हणता तो मला आवडतो, तो स्वरूपाने ज्ञानी आहे आणि आवडीने माझ्यावर प्रेम करतो म्हणून माझा भक्त आहे. बाकीचे लोक त्याला वेगळं समजत असतील, परंतु तो मात्र वेगळा होत नाही. जसा वारा आकाशाशी एकरूप झाला की तो वेगळा पाहता येत नाही, पण जर पवन हलवला तर तो वेगळा वाटतो. तसा हा भक्त तैसे शरीरी हन करमे, तो भक्त ऐसा गमे, परी अंतर प्रतिती धर्मे, मीची झाला 16व्या क्रमांकाची ओवी आहे. तसा बाह्य अंगाने जर पाहिला गेला तो कर्म करतो आहे. शरीर जोपर्यंत प्रारब्ध आहे ना, तोपर्यंत कर्म करण्याचं थांबत नाही. क्षणभर देखील कोणीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, कार्यते हवश कर्म सर्व प्रकृतीजैर्गुणैः, मनोनिसंग जव प्रकृतीचा, तव त्यागुण घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणते तयाचा, आग्रहोची उरे. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे, प्रकृतीचा म्हणजे अविद्येचा हा एक अर्थ, आणि प्रकृती म्हणजे स्वभाव हा एक अर्थ. दुसरा अर्थ आहे प्रकृती म्हणजे शरीराचा संग. जोपर्यंत आपलं प्रारब्ध पूर्ण संपत नाही तोपर्यंत आपण या समुदायामध्ये राहणारच आहे. म्हणून या सगळ्या प्रकृतीचा संग जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. एखादा मला मी काहीच करत नाही, काहीच न करणं आणि गप्प बसणंसुद्धा मानसिक कर्म केल्यासारखं आहेच की नाही. काही कर्म मानसिक असतात, काही वाचिक, काही इंद्रियांचे आणि काही शारीरिक कर्म असतात. तर शारीरिक कर्म आपल्याला बंद करता येतात, परंतु मानसिक कर्म काही बंद होऊ शकत नाही. आणि कर्म हे शरीर कर्मापासून तयार झालं आहे, म्हणजे कर्म हे शरीराचं उपादान कारण आहे आणि उपादान कारणाशिवाय कार्य कधीच राहू शकत नाही. म्हणून शरीर कर्म केल्याशिवाय कधीच राहत नाही. एखादा मला नाही तरी मी कर्माचा परित्याग करणार, तर कर्माचा बाह्यतः परित्याग होऊ शकत नाही. कर्माच्या ठिकाणी असणारा अभिमान आणि फलासक्ती सोडली की यालाच कर्माचा त्याग असं म्हणतात. मनोनी फळे लाग, सांडोनी देहसंग, कर्मे करावे हा चांग निरोप माझा, किंवा तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, या दोहीचे नाव बंध कर्माचा की. आणि या दोन्हीचा त्याग झाला म्हणजे कर्माच्या ठिकाणी असणारी फलासक्ती आणि कर्तृत्वाचा अभिमान झाला तरच कर्माचा त्याग होतो. आणि कर्म प्रारब्धाचा वेग आहे, त्यानुसार शरीर कर्म करत राहतं. म्हणून कर्म केल्यानुसार भक्ताच्या ठिकाणी कमीपणा येत नाही. म्हणून तो कोणती कर्म करतो, तो शास्त्रविहित कर्मच करतो, किंवा भगवंताला आवडणारी कर्म करतो, किंवा चुकून त्याच्या हातून निषिद्ध कर्म जरी झालं तरी त्याला दोष लागत नाही. आणि नेमकी तो कर्म करत असल्यामुळे सामान्य माणसं त्याच्याशी व्यवहार कसा करतात, तैसे शरीरी हर कर्मे, तो भक्त ऐसा गमे. तो भक्त आहे असं वाटतं, कारण तो पूजा, ध्यान, तीर्थयात्रा, जप, तप, अनुष्ठान, देवाला प्रिय असणारी सगळी कर्म करतो. त्या कर्मानुसार तो भक्त आहे असं वाटतं. परंतु अंतरप्रतीती धर्माने जर विचार केला स्वानुभवाच्या योगाने, तर तो कर्म करणारा शरीराशी तादात्म्य करणारा जीव नाही. बरं, अंतरप्रतीती धर्मे, अंतरातल्या प्रतीती म्हणजे अनुभवाच्या धर्माने योगाने मीची झाला, आत्मस्वरूपाशी तो एकरूप झालेला आहे. आता शरीर प्रारब्धाने कर्म करतं हा व्यवहार वेगळा आहे. या ओवीचा थोडासा आणखीन बारकाईने विचार केला तर सामान्य माणसं भक्ताच्या कर्माकडे पाहतात आणि भगवान परमात्मा त्याच्या अंतरातल्या प्रतीतीला पाहतो. अंतरातली प्रतीती याची गोडी फक्त देवाला आहे, बाकीच्या लोकाला मात्र नाही. बरं, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देनांचा. जे अंतरातलं ग्रहण करतो तो परमात्मा आहे, आणि बाह्य गोष्टीला विषय करतात ते सामान्य माणसं आहेत. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये जो बदल झाला पाहिजे तो आंतरिक झाला पाहिजे. आपण बदल कोणता करतो,
बाह्य बदल करण्याचा आपण प्रयत्न करतो. बाह्य बदल करणं हे परिस्थितीचा बदल आहे आणि अंतरातला बदल करणं हा मनस्थितीचा बदल आहे. ज्याच्या मनस्थितीमध्ये बदल झाला ना, त्याला परिस्थितीचा बदल हलवू शकत नाही, डगमगू शकत नाही. म्हणून पहिला बदल करावा तो आपल्या मनस्थितीचा. आपले सगळे अट्टहास, आपले सगळे प्रयत्न हे बाह्य बदलाकरता आहे. मनुष्य काय म्हणतो, मी चांगला दिसलो पाहिजे, मी चांगला असलो पाहिजे असं नाही म्हणत. म्हणताना काय म्हणतो, मी चांगला दिसलो पाहिजे म्हणजे माझं व्यक्तिमत्व हे छाप टाकणारं झालं पाहिजे. मग बाह्य बदल हा करतो मनुष्य. माणसं म्हणतात ना, ते इंग्रजी शब्द आहे, आपली पर्सनॅलिटी उठून दिसली पाहिजे. म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. आतून नाही करत, बाहेरून करतो. आणि भगवान परमात्मा नेमकं बाहेरचं पाहत नाही. जर देवाने बाहेरचं पाहिलं असतं ना, तर दुर्योधनाच्या घरी भगवंताने पूर्ण अधिक मास काढला असता. पूर्ण अधिक मास. काही काही लोकांना अधिक मासाची फास चटक लागली, महिनाभरात पोट नाही भरलं त्यांचं. ते मला अजून 15 दिवस अधिक मास वाढला पाहिजे होता. नाही, भगवंतानी बाहेरचं नाही पाहिलं ना. सगळा दुर्योधन के मेवा त्यागो, बाह्य नाही पाहिलं, अंतरातली गोडी घेतली. शबरी मातेच्या आश्रमामध्ये काय अनुकूलता होती? काहीच नाही. बरं, ते बोरं जे निवडून आणली होती, ती बोरंसुद्धा भगवंताला आंबट लागू नये म्हणून स्वतः अगोदरी ती चाखून पाहिलेली आहे. म्हणजे उष्टी बोरं आहे. मग आपल्यासारख्याने उष्ट बोराला हात तरी लावला असता का? एखादा व्यक्ती नाही माझा उपवास आहे, मी काहीच घेत नाही आज, असं म्हणला असता उष्टी बोरं पाहून. पण भगवंताने ती उष्टी बोरं पाहिली नाही. अंतरीची घेतो गोडी, कारण अंतर प्रतिती धर्मे मीच झाला. म्हणून बदल जो अपेक्षित आहे परमार्थामध्ये, तो अंतरातला अपेक्षित आहे. आणि आपली वाटचालसुद्धा अंतरातल्या मनस्थितीच्या बदलापर्यंत झाली पाहिजे. परिस्थितीला आपण किती जरी बदललं ना, तर ती परिस्थितीच आहे आणि ती प्रारब्धावर अवलंबून आहे. परिस्थितीला कोणताही मनुष्य स्थिर नाही ठेवू शकत. मनुष्याला वाटतं हे असंच राहिलं पाहिजे. असं कसं राहील? जिथं देह असाच राहत नाही, तिथं परिस्थिती कशी काय अशी राहील? क्षणाक्षणाने सगळ्यामध्ये बदल होतो. लोक म्हणतात नाही ना, पहिलं वातावरण असं नव्हतं, आता लयच बदललं. अरे, बदल हा स्वभाव आहे जगाचा, त्याला आपण थांबवू शकत नाही. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती. बदल अपेक्षित आहे, बदल स्वीकारलाही गेला पाहिजे. फक्त एवढंच आहे की बदलानुसार काही बदल करावे. फक्त आपल्या मनात बदल नाही झाला पाहिजे. नाही म्हणे बाहेर बदल झाला, मी पण तुळशीची माळ काढून टाकली म्हणे बदल झाला, असा नाही बदल अपेक्षित. बदल अंतरातल्या विचारातला अपेक्षित आहे. बाह्य बदल अपेक्षित नाही, तो होणारच आहे. बदलाला आपण बदलू शकत नाही. झाला पाहिजे तो अंतरातला बदल. अंतर प्रतिती धर्मे मीच झाला. तो शरीराने कर्म करत असतो. पुढच्या 2 ओव्या राहिल्या होत्या. 17व्या क्रमांकाची ओवी. आणि ज्ञानाचेनी उचलेलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणूनी मीही तैसेची म्हणे उचंबळाला साता. हागा जीवा पहिलीकडीले खुणे, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय? असा ज्ञानोबा आपल्याला प्रश्न विचारतात. देहाच्या वेगळेपणाने तो काय वेगळा होत असतो का? नाही. ज्याची अंतरप्रतीती भगवत स्वरूपाशी एकरूप झालेली आहे, आता त्या भक्ताला कोणीही वेगळं करू शकत नाही. पंचदशीमध्ये तर शब्द असा आला आहे, जसं आपल्याला देहाचं ज्ञान आहे, तसंच ज्या साधकाला संशय विपर्य रहित आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, तर ते देहाच्या ज्ञानाला बाधित करतं. आणि तो म्हणला आता मला मुक्त व्हायचं नाही, तरी तो मुक्त झाल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे स्वतःच्या मोक्षाला सुद्धा आता तो टाळू शकत नाही. देहात्मज्ञानवज्ञानम देहात्मज्ञानबाधकम आत्मन्नेवे भवेद यस्य सन्नेच्छन अपि मुच्यते. इच्छा जरी नसेल तरी तो मुक्तच होतो, अर्थात तो बंधनामध्ये सापडत नाही. आपल्याला अंधारामध्ये खडीसाखर आपण तोंडामध्ये टाकली, एखादा म्हणला मला ती गोड लागू नये, लागल्याशिवाय राहणार नाही. स्वभाव आहे. किंवा अजाणतेपणामध्ये आपण विस्तवावर पाय दिला,
एखादा मला नाही, मला आता चटका बसू नये, चटका बसणार नाही का? बसल्याशिवाय राहणार नाही. तसं ज्याला दृढ ज्ञान प्राप्त झालं त्याच्या स्वरूपामध्ये कोणीही त्याला आता भेदाला, वेगळेपणाला, बंधनाला प्राप्त करून देऊ शकत नाही. लोखंडाला परिसाचा स्पर्श प्राप्त झाला आणि ते लोखंड म्हणलं नाही नाही नाही, आता मला सोनं नाही व्हायचं. सोन्या, आता तू काही करू शकत नाही. आता तुझा बदल हा अपरिहार्य आहे, कारण परिसाचा हे काय सामर्थ्य शक्ती आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीचं आहे का? मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. आता लोखंडाला एकदा परिसस्पर्श प्राप्त झाला की आपल्या सुवर्णत्वाच्या बदलाला जसा तो आवरू शकत नाही, तसं एकदा भगवत स्वरूपाचं संशय विपर्यरहित यथार्थ प्रमाणाने ज्ञान झालं तर आता तो देहात राहिला काय, समाजामध्ये राहिला काय, जगात राहिला, स्मशानात राहिला आणि वैभवात राहिला, तरी तो स्वरूपापासून मात्र कधीही वेगळा होऊ शकत नाही. का? त्याचं कारण सांगता. आणि ज्ञानाचेनी उजिडलेपणे, उजेड प्राप्त झाला म्हणजे प्रकाश. कोणता उदय झाला त्याच्या जीवनामध्ये? ज्ञानाचा उदय झाला. ज्ञान म्हणजे कोणतं? परमात्म स्वरूपाला जाणणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा त्याच्या जीवनामध्ये प्रकाश प्राप्त झाला. आणि या ज्ञानाकरिताच मनुष्य देहाची भगवंताची योजना आहे. मनुष्य देहीचे निज्ञाने किंवा नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. फक्त याच देहामध्ये आपल्या आत्मस्वरूपाचं आपल्याला ज्ञान संपादन करता येतं. म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न असणाऱ्या उत्तम अधिकारी साधकाला जर हा योग प्राप्त झाला तर ते असणारे सद्गुरू त्या साधकाला महावाक्याचा उपदेश करतात. आणि तो उपदेश प्राप्त झाल्याबरोबर कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होणी ओठी कौन एकजो, जो अनादिकालापासून ज्याला अविद्येची निद्रा लागलेली आहे, महावाक्याचं निमित्त आहे आणि गुरुकृपेचं बळ आहे. या गुरूंच्या कृपेनं ज्याची वृत्ती ही अंतर्मुख झालेली आहे, मग अज्ञानाचा भंग करते आणि आपल्या आत्मस्वरूपाला दाखविते. असा ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तो तीन शरीराला स्वतःचं स्वरूप जाणत नाही. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहाचा तो अतीत होतो. किंवा अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय हे 5 प्रकारचे कोश आहे. पंचकोशाचा समावेश 3 शरीरामध्ये होतो. आणि ज्ञानाचा हा भाव असा आहे की ते स्थूल देहाला, सूक्ष्म देहाला, कारण देहाला अज्ञान असं म्हणतात. आणि ब्रह्मज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे. ब्रह्मज्ञानाने अज्ञान गेल्यानंतरही प्रारब्ध असेपर्यंत सूक्ष्मदेहाचा तर बाद होऊन जातो, पण प्रारब्ध असेपर्यंत स्थूलदेह मात्र राहत असतो. असा ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला तर त्याचा परिणाम असा होतो तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. सोहम तो परमात्मा मीच आहे, अहम ब्रह्मास्मी असा ज्याला दृढबोध प्राप्त झाला, या बोधामध्ये अज्ञान निवृत्त होतं आणि अज्ञान कार्याचा बाद होतो. आता शरीराचा आडनावही त्याच्याकडे राहत नाही, म्हणून तो शरीराला कधीही माझं म्हणत नाही. जसं सर्पाने आपल्या अंगावरची त्वचा टाकली की सर्प दुसऱ्या गावाला निघून जातो, मग तो मागं विचार नाही करत की आपली त्वचा आता पाण्यात पडली असेल किंवा वाऱ्याच्या माध्यमातून ते काटेरी फांदीला अडकलेली असेल किंवा चिखलामध्ये गाळामध्ये रुतली असेल किंवा एखाद्या व्यक्तीने माझ्या त्वचेवर पाय दिला असेल, असा तो विचार करतो नाही. सांडवणी अंगीची खोळी सरपरी गाली आ पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. तसं ज्ञानी पुरुषाला देहाचं तादात्म्य सुटून जातं. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुझावणी मांडोनी दे. ज्या ज्ञानाचा प्रवेश आपल्या अंतःकरणामध्ये झाल्याबरोबर जे अविद्येला उणेपणा आणून टाकतं
आणि जीवाची आणि आत्म्याची म्हणजे स्वस्वरूपाची जे चुकामुक झालेली आहे अनादी काळापासून, तर जीवाला आणि आत्मस्वरूपाला एकरूपतेच्या भूमिकेवर त्यांची मांडणी करून देतं, असं त्या ज्ञानाचं वैभव आहे. जे इंद्रियांची जे द्वारे आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्यचे फेडे मानसाचे. इंद्रियांचे जे काही दरवाजे आहे ना विषयाकडे जाणारे, ते दरवाजे ते बंद करून टाकतं. मानसिक विषयाच्या आकर्षणाची जी प्रवृत्ती आहे त्याला मोडून टाकतं. आणि जे मनामध्ये जीवत्वदशीचं दैन्य आलं आहे ना, मी सुखी, मी दुःखी, मी जन्मणारा, मी मरणारा. मरणारं कोण असतं? शरीर. शरीर मरणारं असतं. आणि जीव काय करतो? शरीराचं मरण आपल्यावर घेतो. शरीराचंच मरण घेतो असं नाही, जीवाचा दुर्दैवीपणा एवढा आहे, जड पदार्थाचंही तादात्म्य घेतो. उदाहरण आपण पाहिलं होतं, भिंतीला जर खिळा ठोकला तर तो म्हणतो नाही माझ्या छातीत लागतो आहे भिंतीला, आणि तो म्हणतोय तो माझ्या छातीमध्ये रुततो आहे. आणखीन किती जीवाने अधपतनापर्यंत यावं, इतका जीव असा अधपतनाला खाली खाली जातो. म्हणून जे दैन्यची फेडी मानसाचे, द्वैताचा दुकाळ पाहे, साम्याते सुयाने होये, जया ज्ञानाची सोय ऐसे करी. जे ज्ञान द्वैताचा दुष्काळ दूर लोटून टाकतं आणि साम्य म्हणजे समरूपता, ऐक्य ज्याला म्हणतात, त्या सुकाळ अवस्थेचा आपल्या जीवनामध्ये उदय होतो. ज्या ज्ञानाची मार्ग व्यवस्था सोये ऐसे करी. मदाचा ठावोची पुशी, जे महामोहा ते ग्राशी, नेदी आपपर ऐसी भाषवरो. मद म्हणजे विद्या मद, धनाचा मद, सामर्थ्याचा मद. या मदाचं कारण आहे अहंकार. मदाचा ठावोची पुशी, जे जीवाला महामोह प्राप्त झाला, अविवेक, महामोहा ते ग्रस्त करून टाकतं. पुढे जे संसाराते उन्मोळी, संकल्प पंक प्रक्षाळी, अनावराते विटाळी ज्ञेयातेचे. जे संसाराते उन्मोळी, संसाराचा उच्छेद करून टाकतं. संकल्प पंक, पंक म्हणजे चिखल, मनामध्ये संकल्प विकल्पाचा चिखल आहे, गाळ, त्याचं प्रक्षालन शुद्धी करून टाकतं. आणि जे परमात्मा कोणत्याही प्रमाणात आवरला जात नाही, अशा अनावर म्हणजे आवरला न जाणारा, तावडीत न येणारा परमात्मा, त्या परमात्म्याला प्राप्त करून देतं. ऐसे जे ज्ञान जयाचे निजालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकाशी दुने, असंच आहे ना, सात्विकाशी दुने वरीही लाभ. कारण ही ओवी द्वंद्व आलेली आहे, जीव द्वंद्वावरी लोळे आनंदाची, म्हणून म्हटलं द्वंद्व ओवी ही आलेली आहे की जीव द्वंद्वावरी. आणि जसं लहान मुलं असतं की नाही, ते त्याच्या आजोबाच्या पोटावर खेळतं, आणि त्या आजोबाचं जर पोट वाढलेलं असतं त्याला ती मजा वाटते खेळायला. तसं जीव हा आनंदाच्या पुष्टीवर, द्वंद्वावर लोळतो. एवढा या ज्ञानाचा प्रभाव आहे. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळले मन चोख की जे किंवा किंबहुना सोये, जीवात्मयाचे लाहे ते तजे होय तया नामसुख. असं यात हा सगळ्यात महत्त्वाची ओवी आहे. जीवाला जीवत्वबुद्धी प्राप्त झाली ना, काही रोग जे असतात ना, ते रोग मनुष्याला सुधरू देत नाही. त्यातला एक रोग आहे क्षयरोग. त्याच्यामध्ये मनुष्याची शक्ती अशी क्षीण होऊन जाते. बहुतेक क्षयरोगाला TB म्हणतात का? हां, सध्याच्या काळात. पण आता तो बहुतेक भारतात त्याचं उच्चाटन होतं आहे पूर्णतया. काही काही रोग आता नामशेष होऊन गेले आणि नवीन रोग तयार होतात. जुने जातात, ते नवीन अपडेट होतात ते पण. हां, त्याला इंग्रजी भाषेत न्यू व्हर्जन, ते नवीन रूपाने येतात बघा, अपडेट होतात काही रोग. तर त्यातले काही रोगाचा आता क्षय होत आहे. त्या क्षयरोगाचा क्षय होतो आहे, पण त्यामध्ये माणसाची शक्ती अशी कमी होत जाते. तसं जीव हा आनंद स्वरूप आहे, आणि त्याला जीवबुद्धी हा क्षयरोग झाला, आणि मग त्याला ते आरोग्य प्राप्त व्हावं, ते ज्ञानाने प्राप्त होतं. आत्मया जीवबुद्धी जे लागली होते क्षयव्याधी, ते जयाची या सन्निधी निरोजाकीचे. जीवदेह बांधेला तो गुणे एके सुटला, आत्मा बोली भेटला आपण पया. अमृत अनुभवातली ओवी आहे. त्या जीवाला जीवत्वदशा प्राप्त झाली, तो 3 गुणाच्या बंधनाला प्राप्त झाला,
आणि श्री गुरूंचा शब्द मुखारविंदातून आला की त्याला स्वस्वरूपाचीच प्राप्ती होऊन जाते. मनुष्याला भ्रम झालेला आहे देहामध्ये सापडल्यामुळे की मी देहच आहे. वास्तविक तो देह नाही, देहात आहे, देह नाही. आता जसं आपण या धर्मशाळेत आहोत का, धर्मशाळा म्हणजे आपण आहोत? धर्मशाळा आपण नाही, धर्मशाळेत आपण आहोत. किंवा आपण प्रवास करतो, प्रवास करताना वाहनात आपण आहे का वाहन आपण आहे? वाहनात आपण आहोत, कारण त्याच्यामध्ये आपण चढ उतार करतो की नाही? प्रवासी चढ उतार करतात, ते वाक्य असतं बघा, चढ उतार करतात ना प्रवासी, वाहनापेक्षा वेगळा आहे. धर्मशाळेमध्ये येतो जातो त्यापेक्षा आपण वेगळे. तसं जन्माच्या प्रसंगाला देहात येतो, मृत्यूच्या प्रसंगाला याच्यातून निघून जातो. म्हणजे याचा अर्थ आपण देहापेक्षा वेगळे आहोत. हे ऐकायला बरं वाटतं, पण मान्यता तशी नाही ना. मान्यता कशी आहे? चालताना एखाद्याने आपल्याला धक्का दिला तर माणसं काय धक्का कोणाला लागतो? देहाला. आणि देह आपल्यापेक्षा काय आहे? व्यवहार काय होतो? मला धक्का दिला काय तू, असं म्हणतो की नाही? म्हणजे मान्यता आपली काय आहे की मी देहच आहे. पण भगवत भक्ताची ही मान्यता नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास. आपण दुकानात गेलो ना, सहसा दुकानात जायचा प्रसंग आपल्याला येत नाही, पण थोडंफार दुकानात पण गेलं पाहिजे बरं. व्यवहाराचा थोडा परिचय झाला पाहिजे. कधीच जर व्यवहार केला नाही तर लय अडचणी येतात. कधी ना कधीतरी भाजीपाला विकत आणला पाहिजे, बाजाराचा परिचय होता. आपल्या सवयच नसते ना. आपण दुकानात जातो आणि नारळ विकत घेतो, तर म्हणून म्हटलं आपल्याला हा परिचय नाही. सहसा नारळ विकत घ्यायचं काम आपल्याला पडत नाही. दररोज आपल्याला ते नारळ येतच असतात. मग ते नारळ दुकानात गेलो की आपण ते वाजवून पाहतो. त्यातलं काय कळतं आपल्याला? पाणी कळतं. माणसं नेमकं पाण्याचा नारळ घेतात, कारण ते पाणी गोडही तेवढंच असतं. पण कधी कधी दैवयोगाने पाण्याचंच नारळ मिळेल असं नाही सांगता येत. ते एक नारळ खोबऱ्याचं मिळतं, ते आतून वाळलेलं असतं, मग त्याचा आवाज गुडगुड असा आवाज येतो. म्हणजे नारळ दुकानामध्ये 2 प्रकारचे मिळतात. एक आतून मोकळा आहे, जे पाण्याचं आहे ते चिकटलेलं आहे. कशाला? त्या नरोटीला. फोडल्यानंतर काय होतं? ज्याच्यातलं पाणी आटलेलं आहे ना, ते फोडण्याच्या अगोदर आतून मोकळंच असतं आणि फोडल्यानंतरसुद्धा मोकळंच होतं. तसा भक्त देहात असतानाही मोकळाच असतो, जीवनमुक्त म्हणतात. आणि देह सुटला की विदय कैवल्याला प्राप्त होतो. पण दुसरं नारळ भयानक आहे. ते अगोदरही चिकटलेलंच असतं आणि नंतर आपण त्याला फोडलं तर त्यातलं ते ओलं खोबरं आपण बाजूला काढण्यासाठी त्याला चमचे लावतो. चमचेच लावावे लागतात. चमचे वागतात पण ते निघत नाही. तशी आसक्ती काही लोकांची देहाशी चिकटलेली आहे. तैसा दे अहंकारो नाथेला, हा समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधीचे आहे. तो परमात्मा अगोदरचाच आहे, पण त्याला भ्रम झाला. जसं एखाद्या मनुष्याच्या पायामध्ये काळा दोरा बांधावा आणि त्याच्या धर्मपत्नीने सांगावं बाजारात जाण काहीतरी घेऊन या, भाजीपाला वगैरे. तो मला मी नाही जाणार, बाजारात गर्दी असते आणि गर्दीमध्ये मी हरवलो मग, म्हणून तर काळा दोरा बांधला. जोपर्यंत पायात काळा दोरा आहे, आता बऱ्याच जणाच्या पायात असतो बरं, तो ते हरवू नये म्हणूनच बांधलेला असतो. म्हणजे दोरा जोपर्यंत आहे तो तुम्ही हरवलेले नाही, आणि तुटला की समजून घ्या तुम्ही हरवले. का कवन एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे. ऐसा नाथीला छंदांत करणे घेऊन ठाके. एरवी हो येतो तोची आहे परी काय किचे. बुद्धी तैसी नव्हे ते का स्वप्नीची निघाये की मरे साचे. गेला बाजारामध्ये. माणसं बाजारामध्ये जाताना बाकीचे कामं खूप पाहतात. गारुड्याचा खेळ चालू होता, पाहिला पेटाऱ्यातून साप निघाला, धांदल उडाली, सगळे लोकांची पळापळ झाली. तेवढ्यात त्याचा द्वारा तुटला. भर बाजारामध्ये मुख्य चौकात मी चोरलो, मी हरवलो असा आरडाओरडा करू लागलो. मग आता जो हरवला गेला तो मी हरवलो असं म्हणेल का? म्हणणार नाही. पण शेजारच्या लोकांच्या लक्षात आलं, त्याने अरे तो आमचा शेजारी. नाही मी हरवलो. शेजारी म्हटले याला आपण किती सांगून काही फायदा होणार नाही. हा उत्तम अधिकारी, याला उपदेश फक्त घरची बायको करू शकते. म्हणून बायकोला जाऊन सांगितलं, अहो तुमच्या माणसाने सगळ्या बाजारामध्ये आंदोलन मांडले म्हणे, मी हरवलो. तिचं लक्षात आलं बहुतेक दोरा तुटला असला पाहिजे. ती आली आणि गुपचूप चाप्टर होती ती.
तिने दोरा बांधला. दोरा बांधल्याबरोबर पाहिला, अहो कुठं हरवला म्हणे तुम्ही वेड्यावानी करता. वेड्यावानी करता म्हणे, हरवले कसे काय, बघा दोरा तर हरव मी सापडलो. आता हरवला होता काय, भ्रम झाला होता हरवल्याचा. तसा जीवाला भ्रम झाला आहे मी देह असण्याचा. आणि जेव्हा सद्गुरू त्याला उपदेश करतात ना, मग ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला की अज्ञानाचा अविद्येचा अंधकार निघून जातो. आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशाने मी स्थूल देह, मी सूक्ष्म देह, किंवा मी अज्ञानी, मी ज्येष्ठ, मी श्रेष्ठ, किंवा मी सुखी, मी दुःखी, मी काळा आणि गोरा, हे धर्म आहे ना. काळा गोरा स्थूल देहाचा धर्म आहे. मी सुखी दुःखी सूक्ष्म देहाचा आहे. मी ज्येष्ठ आणि कनिष्ठ. गुरुवारी डॉक्टर बाबा पाठामध्ये सांगतात, जोपर्यंत जीवाला मी ज्येष्ठ आहे आणि बाकीचे कनिष्ठ आहे असा भ्रम असतो, तेव्हा तो कारण देहाचा अहंकार असतो. कारण देहाचं तादात्म्य असतं. ते सुटलं की त्याला मी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं काही आठवत नाही. ना तरी एक गुरु एकही न, हे असो कैसे स्वप्न जागतया. मग काळा गोरा, सुखी दुःखी, ज्येष्ठ कनिष्ठ हे सगळे भाव मावळतात. आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा आत्मा तो स्वतःला समजतो. जैसा की डाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. त्या सोन्याचा अलंकार करत असताना त्यामध्ये काही हिनकस भाग टाकावा लागतो. शुद्ध सोन्याचा अलंकार होत नाही. पण मग ते हिनकस भागाचं प्रमाण जेवढं वाढतं तेवढं सोन्याचं वजन वाढतं, पण किंमत कमी भेटते. आणि मग जेव्हा त्याची आटणी केली जाते की नाही, तर त्या किडाळाचा दोष निघून जातो. आता त्या सोन्याला परत सोनं करायचं का, ते शुद्ध सोनं आहेच आहे. तसं जीवाच्या ठिकाणचा संकल्प गेला ना, कोणता, मी आणि माझे किंवा अविद्या हा भाग निघून गेला की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्पाचा लोप झाला की जीवाच्या ठिकाणी ब्रह्मत्व आहेच. आणि हा श्री गुरुच घालवू शकतात. याला म्हणतात ज्ञानाचेनी ओचिडलेपणे. तो काय म्हणतो स्वतःला, मी देह असं म्हणतो का, नाही. मी आत्मा ऐसे तो जाणे. मी आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याचा कधीही बाध होऊ शकत नाही, त्याला सत म्हणतात. जे स्वयंप्रकाश आहे त्याला चित म्हणतात. आणि दुःखाचा कधीच संबंध आणि त्याला आनंद म्हणतात. असं सच्चिदानंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि तो आत्मा मी असं तो म्हणतो. आता आत्मस्वरूपाला मी म्हणणारा हा जीव दशेतला आहे ना. म्हणजे जीव आत्मा कसा काय होईल, तर त्याचे दोन अर्थ आहेत. जीवाचं खरं स्वरूप आहे कुटस्थ चैतन्य. म्हणून कुटस्थ चैतन्याचं आत्मस्वरूप असणाऱ्या ब्रह्माशी कायमचं ऐक्य आहे, त्याला मुख्य समानाधिकरण्य असं म्हणतात. आणि जो मी पदाने असणारा चिदाभास आहे, तो आत्मस्वरूपाला जेव्हा आत्मा म्हणतो तेव्हा तो स्वतःचा बाध करत असतो. आणि स्वतःचा बाध केल्याशिवाय, म्हणजे स्वतःचं अस्तित्व खोटं मानल्याशिवाय खऱ्याची प्राप्ती होत नाही. मिठाच्या खड्याने स्वतःचा काठिन्यपणा, संकोचितपणा सोडल्याशिवाय त्याला व्यापक समुद्राची प्राप्ती होत नाही. सांडोणी मिठपणाचा लोभो, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभो. तेवी अहम देवोनी, अहम म्हणजे मी, अहम देवोनी शंभो, मी शांभवी झालो. तसा अहम द्यावा लागतो, म्हणजे मीपणा म्हणजे जीवत्वाने स्वतःचा बाध करावा लागतो. आणि स्वतःचा बाध झाला की तो एक आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. मी आत्मा ऐसे तो जाणे. तो मी आत्मा आहे म्हणजे परमात्म्याला तो स्वतःचा आत्मा म्हणतो. तो आता देहाला देह नाही म्हणत. जसा एखादा पोपट झाडावर बसलेला आहे किंवा नळिकेवर बसला आहे, झाडावर नाही, झाडावर नंतर बसला, अगोदर नळीवर बसला आणि त्या नळीचा परित्याग करून झाडाच्या मुख्य वरच्या फांदीवर गेला, तर जसं त्या पोपटाने म्हणावं मी आता मोकळा आहे, नळिकेवरून उठेला, जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंते ठाकेला, तो मी म्हणवणी. तसा तो मूळ अहंतेला म्हणजे काय, स्वरूपभूत असणारी जी मूळ अहंता, जिथं अहम असा भाव नाही, अशा स्वरूपावर तो आरूढ होतो. जगद्गुरू शंकराचार्य एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता चालले. संन्यासी महापुरुषाने भिक्षा मागावी, त्याने अग्नीला स्पर्श करू नये.
म्हणून स्वतः स्वयंपाक करू नये. अग्निस्पर्श त्यांना वर्ज्य आहे. का जीवन असेल संन्यासी महात्म्याचं, म्हणजे जिथं अग्नीला स्पर्श करायचा नाही तिथं देहासक्ती किती सोडलेली आहे. स्वतःच्या हस्ते स्वतःचं पिंडदान करावं लागतं आणि मग संन्यास आश्रमामध्ये प्रवेश असतो. हे संन्यासी महापुरुषांची जी दीक्षा असते की नाही, दीक्षा घेताना ते फार कठीण दीक्षा असते. आपण जर कधी ऋषिकेशला हरिद्वारला गेलात तर त्या विशिष्ट आश्रमामध्ये दीक्षा घ्यावी लागते. विरजा नावाचा होम करावा लागतो. बरेच प्रकार असतात आणि गंगेचं पाणी एवढं प्रचंड आहे थंड, त्याच्यामध्ये आपण 1-2 मिनटंच फक्त तग धरू शकतो, ते पण दुपारी 2-3 वाजता प्रखर उन्हामध्येच. सकाळी मला तर दम लागला होता पाण्यामध्ये, पारायण करायचं एकच बुडी मारली, मी बाहेर आलो. मला आता स्नान आपण दुपारी करत जाऊ जेवढं पाहिजे तेवढं. प्रचंड थंड पाणी असतं. ते हरिद्वारपेक्षा आहे ना ऋषिकेशला जास्त थंड पाणी आहे आणि वरती तर मग आणखीनच थंड आहे. अशा थंड पाण्यामध्ये बराच वेळ थांबावं लागतं जर संन्यास दीक्षा घ्यायची असेल. ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतोय, ऐकला तरी. थंड पाण्यात राहायचं बरं, आणि ते पण दिवसाने राहायचं, रात्री राहायचं. रात्री म्हणजे सायंकाळी नाही, पुन्हा रात्री 12च्या पुढे 3 वाजेपर्यंत. आज ते कठीण आहे की नाही. संन्यासी महात्म्याने अग्नीला स्पर्श नाही करायचा. आणि मग जीविका कशी चालवायची, भिक्षा मागायची. कठीण व्रत आहे. मग आचार्य भिक्षा मागण्याकरता निघाले. श्रीमंत माणसाने आमंत्रण दिलं, नाही त्यांच्या घरी गेले. फार महत्त्वाचा भाग आहे. आपण कोणाच्या घरी जेवण करावं, ज्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असेल ना त्याच अंगणामध्ये. नाही तर मग अंगणामध्ये तुळशी वृंदावन नाही, घरात गेलं तर नेत्यांचे फोटो लागलेले आहे, मग ते घर श्रीमंत का असाना जेवू नये. कारण त्या अन्नाचा प्रभाव होतो. 2-3 दिवस ओव्यास पाठवत नाही. मग जोपर्यंत त्या अन्नाचा प्रभाव निघून जात नाही शरीरातून, फार कठीण आहे बरं. साधकाला जतन लई करावं लागतं बघा, फारच जतन करावं लागतं साधकाला. खरं तर ते एखाद्या प्रसंगाला साधकाला कौतुक वाटतं. एखाद्याला सप्त्याला जाणं, गावाला जाणं किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जाणं हे त्याला कौतुक वाटतं. त्याला वाटतं हवा पालट होईल. हवा पालट नाही होत, वृत्तीच पालट होते. फारच जतन करा. जोपर्यंत ते झाड लहान असतं की नाही, त्याचे मुळं जोपर्यंत जमिनीमध्ये चांगले रोवत नाही तोपर्यंत त्याला जपावं लागतं. आणि एकदा जर ते चांगल्या प्रकारे त्याची मुळं घट्ट रोवल्या गेली तर मग सोसाट्याचा वारा जरी आला तर झाडामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. तसं जोपर्यंत आपली वृत्ती चांगल्या प्रकारे दृढ होत नाही तोपर्यंत साधकाने फिरू नये. ते काही गोष्टी फिरल्या तर चांगल्या राहतात आणि काही फिरल्या तर नष्ट होतात. तव्यावर टाकलेली भाकर फिरवावी लागते तर ती चांगली भाजते. ते विडाचा करंट असतो की नाही, विड्याचे पानं, खाण्याची पानं ती फिरवावी लागतात, बदलावी लागतात तर ती चांगली राहते. घोडा फिरवावा लागतो, 4चाकी गाडी फिरवावी लागते तर ती चांगली राहते, नाही तर इंजिन जाम होऊन जातं तिचं. पण नाही म्हणे मग साधकही फिरवावा लागतो चांगलं राहील. नाही, हा साधकाकरता नियम नाही आणि हा स्त्री करता सुद्धा नियम नाही. सुभाषितकाराने प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून साधकाने फिरू नये. मात्र फिरावं कोणी, संन्यासी महात्मे. कारण त्यांच्या फिरण्यामध्ये, यात्रेमध्ये जगताचं कल्याण आहे. भगवन भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम. नारद महर्षींचं फिरणं चांगलं आहे, जगाचं कल्याण आहे. म्हणून आचार्य त्या घरामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. मला काय सांगायचं होतं की साधकाने अन्नशुद्धीपासून स्वतःला फार चांगल्या प्रकारे जतन केलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. महाभारताचं वाचन करत असताना हे उदाहरण आठवलं. त्या द्रुपद राजाचा अपमान झाला आणि द्रोणाचार्यांनी शिष्यांच्या करवी आपला अपमान केला तर द्रोणाचार्यांचा वध करेल असा आपल्याला पुत्र प्राप्त व्हायला पाहिजे. मग ते म्हणे आपण एक यज्ञ करू. आणि अनेक लोकांना त्यांनी याचना केली, ऋषीमुनींना, की मला असा यज्ञ करून द्या की ज्यामध्ये द्रोणाचार्यांचं वध होईल असा मला पुत्र प्राप्त होईल. मी तुम्हाला 10 करोड गायी भेट देईल. सगळ्यांना सांगितलं द्रुपद राजाने. काही ऋषीमुनी तयारच झाले नाही. तो शेवटी एका गावात आला. याज आणि उपयाज नावाचे 2 बंधू त्या गावात राहत होते. याज हे मोठे होते आणि उपयाज नावाचे ऋषी लहान होते. त्याने लहान ऋषीला विनंती केली की माझा यज्ञ करून द्या, द्रोणाचार्यांचा वध करणारा पुत्र झाला पाहिजे. हे तो वाईट आहे ना.
द्रोणाचार्यांचा वध करायचा आणि तसा पुत्र पाहिजे. बरं, पुत्र पाहिजे तर काही अडचण नाही, पण वध करणारा पुत्र ते उपयाज म्हणले असा यज्ञ मी नाही करणार, मी करणार नाही राजा असा यज्ञ. पण म्हणे माझा भाऊ हा यज्ञ करू शकतो. याज नावाचे ऋषी म्हणजे माझा मोठा भाऊ हा यज्ञ करू शकतो. म्हणे का करू शकतो? शुद्धी आणि अशुद्धी सांगायची मला. ते म्हणे काय झालं, एकदा आम्ही एका उद्यानामध्ये गेलो आणि एका जमिनीवर एक फळ पडलं. माझ्या मोठ्या भावाने ते उचलून घेतलं आणि ती जमीन शुद्ध आहे का अशुद्ध आहे याचा विचार न करता त्यांनी ते फळ उचलून घेतलं. म्हणजे त्यांना निवड नाही करता आली ही जमीन शुद्ध का अशुद्ध, म्हणून ते तुझा यज्ञ करू शकता. किती सूक्ष्मता असेल हा. म्हणजे यज्ञ मी नाही करणार कारण मला माहिती काय करायचं आणि काही नाही. माझ्या भावाला त्या जमिनीची शुद्धी अशुद्धी नाही कळाली, जा म्हणे तुझा यज्ञ ते करू शकतात म्हणे. कारण इथं शुद्धी अशुद्धीचाच विचार आहे ना. मग कोणाच्या घरची भिक्षा खावी नाही म्हणे, त्याने दक्षिणा लावली होती ताटाला, मग मला नाही म्हणता नाही आलं असं नाही. वृत्तीमध्ये बदल होऊ शकतो. म्हणून ते भिक्षा मागण्याकरता अनेक श्रीमंतांनी आग्रह केला, नाही गेले. एका घरामध्ये गेले, ओम भवती भिक्षांदी अशी हाक मारली तर एक सालंकृत असणारी आणि धर्म मर्यादा संपन्न असणारी माता त्या घरातून भिक्षा घेऊन आली. आचार्यांच्या झोळीमध्ये भिक्षा वाढली, पण भिक्षा वाढताना चेहरा मात्र पडलेला होता. मग आचार्यांनी विचारलं, माते चेहरा म्लान दिसतो आहे, काय कारण? म्हणे महाराज, प्रापंचिक लोकाचे दुःख तुम्हाला काय सांगावे, तुम्हाला काय कळणार आहे? आणि तुम्हाला आपत्य नाही, गृहस्थ धर्माचं तुम्ही पालन नाही केलेलं आहे. आचार्य म्हणले, मला अनुभव नाही मान्य आहे, पण तुझं दुःख निवारण करण्याचा कदाचित उपाय जर मला सुचला तर. कारण तुम्हाला भिक्षा वाढली याचा अर्थ तुझं माझ्यावर ऋण आहे. आपल्यावर ऋण असतं बरं बऱ्याच जणांचं. ज्या जागेमध्ये आपण राहतो त्या जाग्याच्या मालकाचं आपलं ऋण असतं. जे मधुकरी आपण खातो त्यांचं आपल्यावर ऋण असतं. ज्यांनी आपल्या संकट काळात मदत केली त्यांचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. आणि ऋण मनुष्याने मानत राहावं, तो कृतज्ञ आहे. आणि ऋण मान्य करत असेल तर कृतज्ञ आहे. कृतज्ञ पुरुषापासून कधीच पाप जात नाही. म्हणजे एक वेळची का होईना मला भिक्षा वाढली की नाही, तुझं माझ्या ऋण आहे आणि त्यातून उतराई होण्यासाठी मी तुझं दुःख निवारण केलं पाहिजे. सांग बरं काय कारण आहे? त्या मातेने सांगितलं, प्रापंचिक व्यक्तीला पुत्र नसेल तरी दुःख असतं आणि पुत्र प्राप्त झाला तरीसुद्धा दुःख असतं. म्हणे का बरं? आम्हाला मुलगा प्राप्त झाला, वय वर्ष 8 आहे त्याचं, आतापर्यंत त्याने शब्दसुद्धा उच्चारला नाही. बाळक बोबडा बोली, वाकुडा चुका पावली, ते चोज करोने माऊली रिझे जेवी, ते रिझेपणा माझ्या वाट्यालाच आला नाही. त्याने बोबडं बोलावं, वेड्या वाकड्या पावलाने चालावं अशी आमची अपेक्षा आहे. पण वडिलांकडे काही मागत नाही, त्यामुळे ते नाराज झाले. आणि मातृसुखाचा आनंद मला मिळावा तर त्या बालकाने स्तनपानच कधी केलं नाही. कारण तो आतून तृप्त होता ना. जैसा अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृषे साडदर कैसन. तो आतून तृप्त आहे. लोक म्हणायचं प्रेत म्हणावं तर श्वास घेतो, बैर म्हणावं तर ऐकतो, आंधळा म्हणावं तर डोळ्याने पाहतो. नेमकं म्हणावं तरी काय? प्रेतही म्हणता येत नाही. बरं, तो पालखीतून खाली पडला आणि त्याला मुंग्या चावू लागल्या तरी तो तक्रार करत नसायचा. असा 8 वर्षाचा तो बालक आहे, तक्रारच कोणती नाही आणि स्वानंदामध्ये तृप्त आहे. असा मुलगा प्राप्त झाला. आम्ही ब्राह्मण आहोत. जर तो बोलला असता तर गायत्री मंत्राची त्याला दीक्षा दिली असती, व्रात्यपणाचा आळा आला नसता. पण अजून उपनयन संस्कार करायचा आम्हाला प्रश्न आला. आणि ते बालक कुठे आहे? आणि घरात आहे, घेऊन या बरं. आणि त्या बालकाला बाहेर आणल्याबरोबर दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष त्याच्या अंगकांतीवरून जाणवलं की हा बालक नाही आहे, हा ब्रह्मवेत्ता महात्मा आहे. पण सामान्य घरच्या लोकांना काय कळणार आहे? आणि म्हणून आचार्यांनी त्याच्यावर कृपा करण्यासाठी त्याला प्रश्न विचारला, कस्त्वं शिशो कश्य कुतोषि गंता किं नामते त्वं कुत आगतोसी एतन्मयोक्तं वदचारवकत्वं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोषी. प्रश्न विचारला, तो बालक दिसतो आहे, कह त्वं, पण तो नेमका कोण आहे, कोणाचा आहे, कुठून आला, कुठं जाणार आहे,
या सगळ्या प्रश्नांची मला उत्तर दे. लोक तुला बालक म्हणतात, पण तुझं आणि माझं परस्परातलं प्रेम वाढावं, प्रीती विवर्धनोशी, आपल्या दोघातलं प्रेम वाढावं, याकरिता मला उत्तर दे. आतापर्यंत कोणी त्या बालकाला असं विचारलंच नव्हतं, कोहम कस्त्वम. मनुष्याला प्रश्न पडावा ना, की मी कोण आहे. आचार्याने त्याला तेच विचारलं वेगळ्या अंगाने, कहत्वम, तू नेमका कोण आहे. आणि मग प्रश्नाच्या निमित्ताने वाक्यकृपा प्राप्त झाली. त्या बालकाने आपला बोध हातावर आवळा ठेवावा तसं सांगितला, म्हणून त्या ग्रंथाचं नावच पडला हस्तामलक. आमलक म्हणजे आवळा. करतळावरी वाटोळा, डोलत देखीचे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. आणि मग त्या बालकाने उत्तर दिलं, तुम्ही मला विचारलं ना तू कोण आहे. मग त्यांनी सांगताना काय सांगितलं, मी कोण आहे हे नंतर सांगितलं. पहिल्यांदा सांगितलं मी कोण नाही. नाहम मनुष्य, हे घरातले मला बालक म्हणतात, पण मी मनुष्य नाही. नाहम मनुष्य नच देव यक्षो, हे मला ब्राह्मण म्हणतात, पण मी वर्णाचा नाही. न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः, न ब्रह्मचारी, न गृही, वनस्थो म्हणजे वानप्रस्थी, भिक्षू म्हणजे संन्यासी. न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर न चाहम. मग कोण आहे. निजबोध रूपाः, नानाचिनी उजळलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे. मी कोण आहे उत्तर फक्त एका वाक्यात दिलं, निजबोध रूपाः. बोध स्वरूप असणारा आत्माच तो मी आहे. हा, काहीची मी नव्हे कोणी ये गावीचा, एकला ठाईचा ठाई एक. गोडाभंग आहे बरं हा. नाही जात येत कोठे फिरून या. पुढे मलाही पाठ नाही, ऐकला होता मी हा एकदा अभंग, खूप गोड आहे. जर तुम्ही मला माझा परिचय विचारला, देह संबंधाने काहीची मी नव्हे कोणी ये गावीचा, एकला ठाईचा ठाई एक, मी माझ्या स्वरूपाने आहे. किंवा जसं आपण आंधळ्या पांगळ्यामध्ये म्हणतो की नाही, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले दृश्य काही जे होते, सुखे मे निजोलोगा शून्य सारुनी तेथे, त्रिकोट शिखरे गादान मिळे आयते, किंवा देशवेश नव्हे माझा सहज फिरता आलो, करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे कैसा मोकलिलो, परदेश नाही कोणी अंध पांगुळ झालो, काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा, सहज मी आंधळा गा. हे स्वरूपाचं वर्णन केलं आहे. तसं आचार्यांना उत्तर दिलं निजबोध रूपाः. आणि कोण नाही, मी कोण नाही हे सांगत असताना जवळपास 11 प्रकारचे विकल्प ठेवले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास 4 प्रकारचे आश्रम. मी वर्णाभिमानी नाही, आश्रमाचा अभिमानी नाही, मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही. म्हणजे 11 प्रकारचा निषेध केला ज्ञानाच्या प्रकाशाने. नानाचिनी उजळलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणूनी. जर तो स्वतःला आत्मा म्हणत असेल तर या कारणामुळे आत्मस्वरूप असणारा मी सुद्धा त्याला माझा आत्मा म्हणतो. म्हणूनी मी ही तैसेची म्हणे, मी सुद्धा तसाच म्हणतो. जर तो मी आत्मा म्हणत असेल तर आत्मा असणारा मी सुद्धा त्याला ज्ञानी माझा आत्मा असं म्हणतो. आणि हे म्हणताना देवाला खूप आनंद होतो. उचंबळाला असा आता म्हणजे हर्षयुक्त होऊन आनंदाने संपन्न होऊन परमात्मासुद्धा त्या भक्ताला माझा आत्मा म्हणतो. याचा एक अर्थ असा आहे, देवाला जर आपण आपल्या कृतीने आपल्या बोधाने आनंद प्रदान करण्याकरता प्रवृत्त झाला असाल तर आपण देहसंबंधाला देहाला मी आणि माझं न म्हणता आत्मस्वरूपाला माझं म्हणावं. म्हणजे आपल्याला जर यथार्थ ज्ञान झालं आत्मज्ञान तर आपण देवाला सुद्धा आनंद प्रदान करू शकतो. एवढं सामर्थ्य आपल्या बोधात आहे. म्हणून आपण ब्रह्मजन्य परिस्थितीमध्ये जगू नये. जर आपण देहाला मी म्हटलो, देहसंबंधी पदार्थाला माझे म्हटलो तर देवाला आनंद नाही होत. श्री गुरुना संतांना आनंद नाही होत. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, देवाला आनंद झाला. या अर्जुनाची या बोला देव नाची सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज,
अर्जुनाला विचारलं ना, अर्जुना तुझा मोह गेला की नाही? मग अर्जुनाने उत्तर काय दिलं? नष्ट मोहहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तव. मला बोध प्राप्त झाला, माझा संदेह निघून गेला. म्हणून भगवंताला सांगितलं, देवा खरं सांगू, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मी अर्जुनपणामध्ये गुंतलो होतो, आता मुक्त झालो. आणि मुक्त झाला अर्जुन तर त्याचा आनंद देवाला जास्त झाला. देवाला जर आनंद प्रदान करायचा असेल, श्री गुरूंना आनंदित करायचं असेल तर म्हणावं मी आत्मा आहे. एकदा हा आपला बोध झाला की आपण देवाला श्रीगुरूला सुद्धा आनंद प्रदान करू शकतो. भगवान म्हणतात मी ही तैसेची म्हणे, मी तसंच म्हणतो की तो सुद्धा माझाच आत्मा आहे. आणि हे म्हणत असताना मला दुःख नाही होत. एरवी व्यवहारामध्ये आपल्या बरोबरीचा कोणी आला तर माणसाला दुःख होतं, आणि आपल्या पुढं गेला तर मग तर पाहायचं कामच नाही, दुःख जास्त होतं. पण परमार्थच फक्त असा आहे की ज्यामध्ये आपण सारिखे करती तात्काळ, किंवा आपल्यापेक्षा सुद्धा हा आपला शिष्यात इच्छित पराजयम. खरे श्रीगुरू कोणते असतात? जे शिष्यापासून आपला पराजय व्हावा याची अपेक्षा करतात, की असा बोध माझ्या शिष्याला प्राप्त व्हावा की त्या बोधामध्ये त्यांनी मला मागं टाकावं, मी झाकला जाऊ. आणि हे उदाहरण कोणाचं आहे? साक्षात ज्ञानोबारायांचं आहे. ज्ञानोबारायांचा एवढा मोठा कीर्तीचा पराक्रम आहे म्हणूनही आपण, पण हे म्हणणंसुद्धा निवृत्तीनाथांना आनंद देणार आहे. ज्ञानोबारायांच्या कीर्ती प्रकाशामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज झाकले गेले की नाही, आणि ते गुप्तच राहिले. ते कधी प्रवृत्तीवर आले नाही, प्रगटही झाले नाही. पण ज्ञानोबारायांच्या प्रगटतेमध्ये निवृत्तीनाथांना आनंद आहे. लेखा बाळकाचिया धनी दाहीजे, का शिष्याचे निज झाले पणे होईजे, हे सद्गुरूची एकलीने जाणीजे का प्रसवत्या. काही गोष्टीमध्ये माघार घेण्यात आनंद असतो. आपला मुलगा आहे, पासच होत नव्हता, वडील म्हणे पैसे टाक, तो पास होणार नाही. तो यावर्षी मी नक्की पास होणार, उत्तीर्ण होणार मी. पैसे टाकले 10,000ची, आणि मुलगा 4थ्या प्रयत्नात पास झाला. 3 वर्ष 10वीतच राहिला होता, 4थ्यांदा पास झाला. आता खरं सांगा, जिंकलं कोण? दिसायला मुलगा जिंकला आणि वडील पैस हारले. पण वडिलाचं म्हणणं होतं कमीत कमी एवढ्या वेळा का हा पुढं ढकलला गेला पाहिजे की नाही. म्हणजे काही गोष्टीमध्ये माघार घेणं, पराजय होणंसुद्धा आनंद देणार आहे. तसं शिष्याचा बोध पूर्ण झाला की गुरूंनासुद्धा आनंद होतो. आणि भगवान म्हणतात मी तसा आहे. मनवणे मी ही तैसीची म्हणे उचंबळाला साता. तो महात्मा जीवत्वदशेच्या पलीकडे जातो आणि तरी भक्तीचा व्यवहार करतो. आणखीन काही चिंतन करायचं आहे, एक ओवी बाकी, असे विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.